नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरव्या टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 टोमॅटो घेतलेले आहेत, एकदम कच्चे आहेत। ह्यांना काय करते मी कट करून घेते। कट करून घेतलेत बघा, अशी लांबडे लांबडे कट करून घेतलेले आहेत। बारीक जरी घेतले तरी पण चालतील। पॅन गरम करत ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा जिरे। जिरे चांगलं भाजून घेऊया। जिरे बघा चांगलं भाजलेले आहेत, त्यात टाकायचं छोटा 1 चमचा धने। हलकेसे धने पण भाजून घेऊया। धने जिरे बघा चांगले भाजलेले आहेत, असा कलर आला पाहिजे। त्यात टाकायच्या आपल्या हिरव्या मिरच्या 4, तिखटाप्रमाणे टाका तुमच्या कमी जास्त। त्यात टाकायच्या लसणाच्या पाकळ्या 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा। 2 कांदे घेतलेले आहेत बारीक आकाराचे। कांदे कुठले घेतलेले आहेत बघा, अशा पद्धतीचे छोटे असतात ते। मोठा जरी असला तो जरी घेतला तरी चालेल। आता फक्त 1 मिनिटभर ह्याला परतून घेऊया। 2 मिनिटं बघा मीडियम गॅसवर कांदा मी परतून घेतलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला टोमॅटो आणि हे पण काय करायचं आपल्याला मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। 2 मिनिटं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता। तुम्ही ही तेलामध्ये जिरे मोहरी बरोबर जरी टाकला तरी चालेल। त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा हे पुदिन्याची पानं देठासकट घेतलेले। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर। हे तुम्ही वाटताना पण टाकली तर चालेल, मी हे अगोदरच टाकणार आहे। आणि आपल्याला ह्याला काय करणार आहे, मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे, जेणेकरून ही जी आपले टोमॅटो आहेत का नाही ती पण सॉफ्ट झाले पाहिजे आणि बाकीचं पण हलका हलका असं भाजलं गेलं पाहिजे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत परतून घ्यायचं ना, तर ह्यातच आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून हा जे आपला पॅन आहे ना हा थंड झाला पाहिजे। आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला बारीक करायचं आहे, मग तोपर्यंत काय होईल अजून चांगलं भाजलं जाईल। थंड झालेलं आहे बघा, मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता काय करते माहिती आहे का, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यावर टाकायचे बघा आपल्याला एवढी चिंच। आता तुम्ही मला हे विचाराल की हे आंबट असतात कच्चे असलं तर चिंच का टाकते, तर चव एकदम छान येते। जर तुम्हाला चिंच नसेल टाकायची तर 1 चमचाभर किंवा अर्धा लिंबाचा रस जरी टाकला तर चालेल, छान लागेल चवीला। करून बघा तसं। आता ह्याच्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ आणि आता हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं। बारीक करून घेतली बघा, एकदम पेस्ट अशी करायची नाही आपल्याला, अशा पद्धतीत दरदरी झाली पाहिजे बघा। अशा पद्धतीमध्ये मस्त होते बघा। अशा पद्धतीत तुम्ही करून बघा। आता हे काय करते माहिती आहे का, वाटीमध्ये काढून घेते। आता आपल्याला ह्याला काय फोडणी वगैरे टाकायची नाही आहे। खूप साऱ्या मी चटणीच्या रेसिपीसुद्धा कच्च्या टोमॅटोच्या टाकलेल्या आहेत। ती चटणीची म्हणजे हिरव्या टोमॅटोची चटणी म्हणा, भाजी म्हणा, मस्त टाकलेलं आहे। ठेचा म्हणा, तुम्ही अशा कोणत्या रेसिपी जर पाहिजे असल्या तर कमेंट करा, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला ह्या रेसिपी खाली देते। मस्त अशी लागते। गरम गरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, छान लागेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।